नमस्कार, मी सुनील घनवट, महाराष्ट्र मंदिर महासंघाचा राष्ट्रीय संघटक आणि हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक। महाराष्ट्र शासन जो मंदिर देवस्थानांच्या इनाम निर्मूलन अधिनियम प्रारूप 2026 हा कायदा आणू पाहत होतं, या कायद्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मंदिर महासंघ, मंदिर विश्वस्त, अष्टविनायक सर्व देवस्थानांनी याला विरोध केला। हा कायदा मंदिराच्या हिताचा नव्हता आणि या सर्व विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने या कायद्याला तुर्तास स्थगिती दिलेली आहे। माननीय चंद्रशेखर बावनकुळे जे महसूल मंत्री आहेत यांनी या कायद्याला स्थगिती दिली आहे। सरकारचं आणि माननीय महसूल मंत्र्यांचं या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो आणि ज्या मंदिर विश्वस्तांनी, मंदिरांनी, अष्टविनायक मंदिरं आहेत, महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या सर्व संयोजकांनी अथक प्रयत्न करून या कायद्याच्या संदर्भात जागृती केली, त्या सर्वांचा सुद्धा आभार व्यक्त करतो। महाराष्ट्र शासनाने या कायद्यास स्थगिती दिलेली आहे आणि पावसाळी अधिवेशनामध्ये त्याच्यानंतर या कायद्यासंदर्भातला विचार करून एक समिती नेमणार आहेत आणि हिवाळी अधिवेशनामध्ये या संदर्भात देवस्थानांच्या भूमीच्या हिताचा विचार करून त्या भूमींचं संरक्षण होईल असा कायदा सरकार आणणार आहे। या संदर्भात वक्फ बोर्डच्या जागा जशा संरक्षित झालेल्या त्याचं अतिक्रमण सरकारी अधिकारी नेमून सरकारी खर्चाने काढलं जातं, त्याच पद्धतीने देवस्थानांच्या जमिनीचं अतिक्रमण हे त्यासाठी अधिकारी नेमावा, सरकारी खर्चानं काढण्यात यावं। 100-200 वर्षापूर्वीची जी मंदिर आहेत त्या संदर्भातला जीर्णोद्धार असेल, त्याचं संवर्धन असेल, या गोष्टींचा यामध्ये विचार व्हावा, मंदिर हिताचा विचार व्हावा, मंदिरांची भूमी सुरक्षित व्हावी। त्याचबरोबर आमचे जे वहिवाटदार, पुरोहित, पुजारी, आमचे जे गुरव समाज हे सर्व मंडळी आहेत यांना सुद्धा सुविधा द्याव्यात, त्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावीत, त्यांना त्या संदर्भात अगदी मानधन सुरू करावं, ही सुद्धा मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आम्ही करतो आहोत। सरकारचं सर्व कार्यकर्त्यांचं पुनश्च हार्दिक अभिनंदन। नमस्कार।